राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि अत्यंत आनंदाची बातमी अखेर समोर आली आहे. गेल्या वेळी राज्यातील अनेक जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या होत्या, पण काही तांत्रिक कारणामुळे आणि न्यायालयीन लढ्यामुळे आपले काही जिल्हे मागे राहिले होते. या जिल्ह्यामध्ये निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या, पण आता प्रतीक्षा संपली आहे. येत्या अवघ्या 1-2 आठवड्यामध्ये या राहिलेल्या जिल्ह्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे आणि रणधुमाळी उडणार आहे. आणि या सगळ्या धामधुमीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते म्हणजे अहिल्यानगर, म्हणजेच आपल्या राजकारणाचा बालेकिल्ला असलेल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडे. या ऐतिहासिक भूमीत आता कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, कोणाची सत्ता येणार आणि कोण धूळ खाणार, याचंच संपूर्ण गणित आणि संभाव्य एक्झिट पोल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण इथे दोन्ही निवडणुकांचा ताळेबंद मांडणार आहोत. तर मंडळी, पहिल्यांदाच आपण हे जाणून घेऊ की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मागच्या वेळी काय घडलं होतं. भावांनो आणि बहिणींनो, थेट 2026च्या गणितावर जाण्याआधी आपल्याला मागचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेची एकूण ताकद आहे 73 जागांची आणि ते जादूचा आकडा म्हणजेच सत्ता स्थापन करण्यासाठी लागतात 37 सदस्य. 2017च्या निवडणुकीत जनतेनं कोणाच्या पारड्यात काय टाकलं होतं ते बघा. काँग्रेस 23 जागासह 1 नंबरवर होता. राष्ट्रवादी काँग्रेस अविभाजित 18 जागा, भारतीय जनता पक्ष 14 जागा आणि त्यानंतर शिवसेना दोन्ही एकत्र असताना 7 जागा आणि इतर आणि अपक्ष 11 जागा. म्हणजेच मागच्या वेळी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन इथे आपली सत्ता स्थापन केली होती. पण मंडळी, 2017ची परिस्थिती वेगळी होती आणि आता 2026ची परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, पक्ष फुटलेत आणि समीकरणे पूर्णपणे उलटली आहेत. त्यानंतर महत्वाचा विषय म्हणजे 2026ची संभाव्य समीकरणे, कोणाला किती जागा मिळणार. आता येऊयात आपल्या मूळ मुद्द्यावर. 2026च्या या आगामी निवडणुकीत अहिल्यानगर जिल्हा परिषदेत कोणता पक्ष बाजी मारणार. आमच्या राजकीय विश्लेषकांनी आणि ग्राउंड रिपोर्टनुसार जे संभाव्य आकडे समोर आले आहेत ते पाहूयात. भारतीय जनता पक्षाला 20 ते 30 जागा. तर मित्रांनो, सर्वात आधी बोलूयात भारतीय जनता पक्षाबद्दल, जो यंदा 20 ते 30 जागा जिंकून अहिल्यानगर जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. भाजपची ही घौडदौड अशीच झालेली नाही. जिल्ह्याचे वजनदार नेते, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संपूर्ण जिल्हा अक्षरशः पिंजून काढलाय. विखे पाटील कुटुंबाचं जिल्ह्यातील सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील जाळं खूप मोठं आहे. त्याचा थेट फायदा भाजपला होताना दिसतोय. त्या जोडीला महायुतीचे जुने जाणते शिलेदार आमदार शिवाजी कर्डीलकर यांचा मुलगा, ज्यांची ग्रामीण भागावर मजबूत पकड आहे, आणि माजी मंत्री राम शिंदे यांची कर्जत जामखेड भागात भाजपला पुन्हा बळ दिलंय. त्यांच्यासारखी तगडी फौज मैदानात आहेत. भाजपची भूतरचना आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे जाळे यंदा त्यांना 30 जागांच्या उंबरठ्यावर घेऊन जाण्यास सक्षम दिसत आहे. त्यानंतर काँग्रेस पक्ष. आता बोलूयात काँग्रेस पक्षाकडे. 2017ला 23 जागा जिंकणारा हा पक्ष यंदा मात्र 15 जागावर येताना दिसतोय. जागा जरी कमी होत असल्या तरी काँग्रेसची ताकद पूर्ण संपलेली नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर असो आणि आसपासच्या परिसरात काँग्रेसचा बालेकिल्ला आजही अभेद्य आहे. मात्र विखे विरुद्ध थोरात या पारंपरिक संघर्षात यंदा विखे पाटलांचे पारडे जड होताना दिसत असल्यामुळे आणि जिल्ह्यातील काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे काँग्रेसला 8 ते 9 जागांचे नुकसान सोसावे लागू शकते. तरीही 15 जागांसह काँग्रेस महाविकास आघाडीत आपला दबदबा कायम ठेवेल. त्यानंतर तिसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, 8 ते 10 जागा. आता चर्चा करूयात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाची, ज्यांना यंदा 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे. आणि भावांनो, या 8 ते 10 जागांमध्ये एकाच माणसाचा करिश्मा आहे, तो म्हणजे अहिल्यानगरचे तरुण तडफदार आणि अजातशत्रू नेतृत्व आमदार संग्रामभाई जगताप. संग्राम जगताप यांनी आपल्या मतदारसंघात आणि संपूर्ण जिल्ह्यात विकासाचा जो झंझावात निर्माण केलाय त्याला तोड नाही. सामान्य माणसाच्या सुखादुःखात थेट धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. संग्रामभाई यांनी या निवडणुकीत अत्यंत हुशारीने अचूक रणनीतीने मोर्चेबांधणी करण्याचं ठरवलं आहे. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीमध्ये आणि विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी दाखवलेले राजकीय प्रगल्भ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मिळणाऱ्या या जागांमध्ये जगताप यांच्या पडद्यामागच्या कडक नियोजनाचा मोठा वाटा आहे. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचे समीकरण जुळवण्यात आमदार संग्राम जगताप हे अत्यंत महत्त्वाचे किंगमेकर ठरणार आहेत. हे काळ्या दगडावरची रेग आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट. दुसरीकडे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला
5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीत या गटाने चांगली कामगिरी केली असली तरी जिल्हा परिषद पातळीवर स्थानिक उमेदवारांची फळी आणि आर्थिक गणिते महत्त्वाची ठरतात. रोहित पवार यांच्या कर्जत जामखेडमधील सक्रियतेमुळे आणि शरद पवारांबद्दल असलेल्या सहानुभूतीमुळे हा गट 5 ते 7 जागांवर आपली पकड मजबूत ठेवू शकतो. पण सत्ता स्थापनेसाठी हा आकडा अपुरा पडू शकतो. आता बोलूया शिवसेनेच्या दोन्ही गटाबद्दल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 3 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे, कारण जिल्ह्यातील शिवसेनेची जुनी संघटनात्मक ताकद विभागली गेली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 जागांवर समाधान मानावे लागू शकते. सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे ते म्हणजे 8 ते 10 जागा जिंकणारे इतर आणि अपक्ष उमेदवार. अहिल्यानगरच्या राजकारणात स्थानिक पातळीवर पक्षापेक्षा वैयक्तिक ताकदीला खूप महत्त्व असतं. हे अपक्ष उमेदवार निवडणुकीनंतर किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकतात. त्यानंतर शेवट. तर मित्रांनो, संपूर्ण ताळेबंद मांडायचा झाला तर सत्ता मिळवण्यासाठी जादूचा आकडा आहे 37. तर भारतीय जनता पक्षाला 25 ते 30 जागा मिळाल्या आणि सोबतीला संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाच्या 8 ते 10 जागा आल्या तर महायुती सहजपणे 37चा आकडा पार करेल. म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर यंदा महायुतीचा आणि पर्यायाने भाजप राष्ट्रवादीचाच वर्चस्व राहण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतंय? अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा आगामी अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार? विखे पाटलांचा सुसाट रथ रोखण्यात थोरात पवार यशस्वी होणार का? आणि संग्रामभैया जगताप यंदा काय चमत्कार करणार? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन खऱ्या आणि कडक राजकीय विश्लेषणासाठी आपल्या तानाजी अक्के यूट्यूब चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका झणझणीत व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र.